ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वरळी डोमची पाहणी करण्यासाठी अनिल परब पोहोचलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया येते पाहूया। साहेब, राज साहेब आणि उद्धव साहेब यांचे काही बोलणं झाले का? तर मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी केली जाते। 5 जुलैला इकडे विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। काही वेळापूर्वी बाळा नांदगावकर वरळी डोम इथं पोहोचलेले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा सेनेचे सचिव साईनाथ दुर्गे पोहोचले होते, तर आता अनिल परब देखील पोहोचलेले आहेत। नितीन सरदेसाई पोहोचल्याचं आपण पाहतोय। ठाकरे गटाचे आशिष चेंबूरकर देखील पोहोचले। ठाकरे गटाकडून वरळीचे आमदार सुनील शिंदे वरळी डोमची देखील पाहणी करतायत। आमदार अनिल परब वरळी डोम इथे पोहोचलेत, तर मनसे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार पोहोचलेत। 5 जुलै रोजी वरळी डोम इथं होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं दोन्ही पक्षाचे नेते पाहणी करताना आपल्याला दिसतायत। कार्यकर्ते नेते यांची मनापासूनची इच्छा सातत्यानं त्यांनी व्यक्त केलेली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या पुढे राजकारण करावं, महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जावं। त्या पार्श्वभूमीवर जे नेते कायमच एकमेकांवरती आरोप करत असताना, टीका करत असताना दिसत होते, तेच नेते आता खेळी आणि मनसेचे नेते जे ते आता वरळी डोम येथे या ठिकाणी 5 जुलैच्या अनुषंगाने जो विजयोत्सव मोर्चा पार पडणार आहे त्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे या ठिकाणाचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर सोबत सचिव जे ते साईनाथ दुर्गे, आमदार अनिल परब या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबतच आपण मनसेचं जर पाहिलं तर बाळा नांदगावकर, त्याच्या बाजूला नितीन सरदेसाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे 5 जुलैचा जो विजयोत्सव आहे त्याची तयारी आणि त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी नियोजन कसं असेल याची चर्चा जी आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच विशेष बाब म्हणजे की आताच नुकतं बोलताना आमदार अनिल परब म्हटलेत की मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी होईल, मराठी माणूस जो आहे तो या ठिकाणी आणि त्याच आम्ही जे ते एकत्र येऊन नियोजन करताना पाहायला करत आहोत। सगळ्यात विशेष बाब म्हणजे अनेक दिवसांपासून चर्चा राजकारणात की ठाकरे बंधू एकत्र येणार का, तर आता 5 जुलैला हे ठाकरे बंधू एकाच मंचावरून भाषण करताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे त्यांच्यासोबत इतर कोण कोण भाषण करणार, नेमके ठाकरे बंधूंच्या भाषणात कोणते मुद्दे असणार हे महत्त्वाचं असणार आहे। पण त्याच पार्श्वभूमीवर आता जे ती ठाकरेंचे नेते आता उघडपणे एकत्र बसून जे ते चर्चा करताना पाहायला मिळतात, म्हणजे ठाकरे मनसेचे नेते असतील किंवा मग शिवसेने ठाकरे गटाचे नेते असतील आणि एकंदरीत एका कार्यक्रमासाठी 2 पक्ष एकत्र येऊन आता हे नियोजन असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे विशेष आयोजन जे ते ह्या संपूर्ण सभेच्या ठिकाणी होणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आमदार अनिल परब असतील आणि बाळा नांदगावकर असतील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। सोबतच मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचसोबत ठाकरे गटाचे जे या ठिकाणाचे विभाग प्रमुख आहेत आशिष चेंबूरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि यासोबत इतर जे मनसेचे आणि सगळेच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते। मुंबईचे शहराचे उपाध्यक्ष आणि त्यांच्यावर विशेष काही जबाबदारी देण्याच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही नियोजनाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 5 जुलै याचं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्ण खापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे आपण पाहतोय की हे सगळे नेते कार्यकर्ते खेळीमेळीच्या वातावरणात 5 जुलैच्या मेळाव्याची तयारी करताना आपल्याला दिसतायत। अजय, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते। सध्या इथे कोण कोण उपस्थित आहेत, कोण कोण नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि कोणाकडे नेमकी काय जबाबदारी दिली गेली आहे, कळू शकलंय का? आपण जर पाहिलं तर नुकत्याच ज्या आहेत त्या चर्चा आता प्राथमिक सुरू झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदार अनिल परब जे ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात आहेत। मनसेकडून मनसेचे नेते यशवंत किल्लेदार या ठिकाणी आहेत, तसेच माजी आमदार नितीन सरदेसाई सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यासोबत विभाग प्रमुख ठाकरे गटाचे आशिष चेंबूरकर आहेत, युवा सेनेचे सचिव साईनाथ दुर्गे सुद्धा या ठिकाणी आणि त्याच्यासोबत इतर जे पदाधिकारी मंडळी आहेत ती या ठिकाणी। आणि बरोबर आहे अजय, त्याच्यामुळे प्रत्येकाकडूनच आता हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली गेल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे। सगळे नेते कार्यकर्ते एकत्र येऊन पाहणी करतायत आणि सगळं प्लॅनिंग करतायत। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।